मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 58, 59 आणि 60, 3 श्लोक नंबर 58 म्हणूया आपण। मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारन् श्रोष्यसि विनक्ष्यसि। मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारान् श्रोष्यसि विनक्ष्यसि। मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारान् श्रोष्यसि विनक्ष्यसि। मत माझ्या, चित्तः भावनायुक्त होऊन, सर्व सर्व दुर्गाणी संकटे मत प्रसादात माझ्या कृपेने तरिष्यसि तरुण जाशील। अथा परंतु चेत जर त्वम तू अहंकारात मिथ्या अहंकाराने न श्रोष्यसि ऐकणार नाहीस, विनक्ष्यसि नष्ट होशील। भाषांतर आहे, जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील। तथापि परंतु जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील। कालचा श्लोक वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं का सांगतायत। काय म्हणतात ते, जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील। परंतु जर तू अशा भावनेने कर्म न करता अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नष्ट होशील, नाश पावशील, विनक्ष्यसि। कालचा आपण जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात, माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते। सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या रक्षणाखाली कर्म कर। अशा भक्तिमय सेवेमध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो। भगवान श्रीकृष्णांचं सदैव स्मरण करणे, त्या स्मरणामध्येच सदैव कर्म करणे ही जीवनाची परमोच्च स्थिती आहे, जी भगवंत याच्या आधीच्या श्लोकांमध्ये समजावून सांगतात। आणि अर्जुनाला ते इथे डायरेक्टली सांगतात की तू जर अशा प्रकारे काम केलंस माझ्या आश्रयाखाली, माझ्यासाठी माझी कृपा तुला मिळेल, ज्या कृपेद्वारे तू माझ्या धामात
येऊन पोहोचशील, माझ्या धामाची प्राप्ती करशील. त्यामुळे माझा आश्रय घे, सर्व कर्म मी सांगेल तसं कर, माझ्या संरक्षणाखाली सगळे कर्म कर, पूर्णपणे माझ्यामध्ये युक्त हो, भावना तुझी जी आहे ती माझ्यामध्ये युक्त कर. आणि आजच्या श्लोकामध्ये मग थोड्याफार प्रमाणात भगवंत धमकी दिल्यासारखं सांगतात. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. या भौतिक जीवनामध्ये संकटच संकट आहेत हे पहिल्यांदा आपल्याला पटलं पाहिजे, मग आपण हे करायला तयार होणार. हो की नाही? इथं बऱ्याच जणांना माहितीच नाही आपण संकटामध्ये सापडलो. या भौतिक जगातली सगळी संकट दूर होतील जर तुम्ही भगवंतांचा शरण गेला, भगवंतांच्या भावनेने युक्त होऊन भगवंतांच्या साठी जर आपण कर्म करायला लागलो तर. आणि भगवंत ते म्हणतात की जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता अहंकाराने माझे न ऐकता कर्म करशील तर तू नाश पावशील. याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. नाश पावशील म्हणजे काय होतं? नाश पावशील या भौतिक बंधनामध्येच, भौतिक संकटामध्ये कायमचा अडकून राहशील. आता हे 54व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ही टॉपमोस्ट अवस्था काय असते, सिद्धी, परमसिद्धी, ब्रह्मभूत अवस्था सांगितलं. आणि मग त्यानंतर सांगायला सुरुवात केलेत की सगळ्या कर्माची विभागणी वगैरे ऐकलास, कर्म कसं असतं, ज्ञान कसं असतं, यज्ञ, तपस्या, सगळं काही. आता शेवटचं मी सांगतो तुला, ऑलरेडी मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की हे सगळी कामं माझ्यासाठीच केली पाहिजे, मला अर्पण करूनच केली पाहिजे. जसं कालच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की तुम्ही स्वतःच्या मनाने काही करून नाही चालत, भगवंतांनी जे काम सांगितले ते केलं पाहिजे. स्वतःच्या मनाने पाहिजे ते स्वतःच्या लहरीप्रमाणे पाहिजे ते कर्म करून त्याचं फळ भगवंतांना अर्पण करतो असं म्हणून चालणार नाही. आणि मग 66व्या श्लोकापर्यंत हेच सांगणार आहेत भगवंत की माझ्यासाठी तू काम केलं पाहिजेस बस. म्हणून या श्लोकात सांगतात की जर तू माझ्यासाठी काम केलंस, माझा सेवक झालास, स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये परत आलास, तर ऍक्च्युली तू या भौतिक जगाच्या सगळ्या संकटातून मुक्त होशील. आणि तू जर असं केलं नाहीस तर ऍक्च्युली तुझा विनाश होईल. हे काय शाप नाहीये. भगवंत म्हणतात जसं आई वडील मुलांना सांगतात तू आमचं ऐकून केलास तर ठीक आहे, नसेल तर तुझे काय हाल होतील त्याला तूच जबाबदार आहेस. तसं अर्जुनाला सांगण्यात येते की नसेल तर तू या भौतिक जगामध्ये कायमचा अडकून राहणार, इथली संकट कधीच संपणार नाही. पदम पदम, प्रत्येक पावलं पावली इथे संकट आहे आणि म्हणून तू नष्ट होशील. तर पुढच्या श्लोकात पण जवळपास असंच सांगतात. हा श्लोकाचं तात्पर्य वाचल्यानंतर आपण वाचूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. तात्पर्य प्रभुपादांद्वारे, शिल प्रभुपादांद्वारे प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, कृष्ण भावना भवित मनुष्य हा आपली जीवनावश्यक कर्तव्ये पार पाडित असताना कर्तव्यांबद्दल व्यर्थ चिंता करीत नाही. या प्रकारची चिंतामुक्तता मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. जो कृष्ण भावनामय होऊन कर्म करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण जीवलग सखा होतात. कृष्ण भावनामय कर्म करणे म्हणजेच आपलं कर्तव्य करणे. कुठलंही कर्म आपलं कर्तव्य म्हणून करणे, त्याच्यातली कुठलीही प्रकारची आशा, फळाची अपेक्षा न करता. मग असं करताना ऑलरेडी आपण वाचलं सत्वगुणामध्ये जे असतात, जे कर्तव्य म्हणून करतात, ते किती कष्ट पडलं तरी भगवंतांचं काम आहे म्हणून आपण केलंच पाहिजे.
मग हे कर्तव्य पार पडित असताना कर्तव्यांबद्दल व्यर्थ चिंता कोणी करत नाही. व्यर्थ चिंता कधी येणार? जेव्हा आपल्याला त्याच्यातून काहीतरी अपेक्षित आहे, भौतिक लाभ, मग ते मिळेल की नाही, होणार की नाही, बऱ्याच चिंता उत्पन्न होतात. या प्रकारची चिंता मुक्तता मूर्ख लोक जाणू शकत नाही. आणि याच्यात चिंता कुठल्याही प्रकारची तुम्हाला नसेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी असता. महेश पोखरे पेशंट, सॉरी. मॅक्झिमम वेळेला आपल्याला आपल्या कर्माचं पण टेन्शन असतंच. काय करायचं, कसं करायचं, कुठलं काम केलं म्हणजे काय मिळेल, कशात जास्त फायदा आहे. कंटिन्युअसली आपण या चिंतेमध्ये असतो रात्रंदिवस. परंतु कृष्ण भावना अभावित मनुष्य, भक्त हा भगवंतांसाठी काम करत असतो. त्याला स्वतःसाठी त्याच्यातून काही अपेक्षितच नसतं. त्यामुळे तो चिंतामुक्त असतो. आपलं पूर्ण 100% शक्ती वापरून भगवंतांसाठी आपल्याला कर्तव्य म्हणून काम करायचं आहे. फळाची अपेक्षा न करता भगवान श्रीकृष्ण गुरु मदत करतील. नसेल तरी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, हे एकाच भावनेने तो कर्म करत असतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात, चिंता गेली की माणूस सुखी होतो. सुख म्हणजे काय? जिथे चिंता नाही, भय नाही, शोक नाही. ऑलरेडी आपण वाचलं. भगवंत सांगतात, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा. कुठला आत्मा प्रसन्न असतो? न शोचती न कांक्षती. ज्याला शोक नाही, चिंता नाही, भय नाही, आकांक्षा नाही. जो कृष्ण भावनामय होऊन कर्म करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण जिवलग सखा होतात. पुढे आपण सकाळी चर्चा करत होतो ना, भगवान श्रीकृष्ण इथे परमात्मा म्हणून बसलेले आहेत आणि ते सगळं बघतायत. काहीही त्यांच्या नजरेतून चुकत नाही. ते सगळ्या गोष्टीचे साक्षी आहेत. सगळं आपल्याला आठवण करून देतात. आपल्याला आपल्या कर्मानुसार योग्य ते फळ देण्याचं काम देखील तेच करतात. नॉट काम, त्यांच्या कंट्रोलमध्ये. परंतु त्याच वेळी ते आपला जिवलग मित्र पण आहे. जोपर्यंत आपण त्यांचं ऐकत नाही, सगळ्यात जवळ आहेत आपल्याला भगवान तेच परमात्मा स्वरूपामध्ये, तोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये चिंता, भय, शोक याच्यामध्ये कर्मबंधनामध्ये अडकलेलो असतो. ज्यावेळी आपण त्यांना आपला मित्र समजतो तेव्हा आपण त्यांच्यासाठी काम करायला लागतो. मग आपण चिंतामुक्त होतो. श्रीकृष्ण सदैव त्यांच्या मित्राच्या सुखाकडे लक्ष देत असतात. आणि असा भक्त जो भक्तिभावाने भगवंतांना संतुष्ट करण्याकरिता त्यांची अहर्निश सेवा करण्यामध्ये संलग्न असतो, त्याच्या भगवंत पूर्णपणे अधीन होतात. भगवंत ऍक्च्युली सर्वांचेच मित्र आहेत. फक्त त्यांच्या भक्ताचेच नाही असं नाहीये, सगळ्यांचे मित्र आहेत. ते म्हणतात 15व्या अध्यायामध्ये, सुहृदम सर्वभूताना. सगळ्यांचा मी मित्र आहे, सगळ्यांच्या भल्यासाठीच मी करतोय. मग सगळ्यांचं भलं कसं काय होत नाही? भल्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्याला इथे बसून सांगत आहेत, परंतु ते आपण ऐकलं तर आपलं भलं होणार, नसेल तर कसं भलं होईल? परंतु जे शुद्ध भक्त आहेत, जे भगवान श्रीकृष्णांच्या पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेले आहेत कायमचे, त्यांचे मात्र भगवान श्रीकृष्ण एकदम जवळचे मित्र होतात, विशेष काळजी घेतात. हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे आपल्याला. प्रभुपाद इथे म्हणतात, भगवंत त्याच्या अधीन होतात. भक्त सांगेल तसं करतात. काय गरज होती भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाचं सारथी व्हायची?
सारथी हे जनरली शूद्राचं काम असतं आणि ते खालच्या दर्जाचं आहे असं मानलं जातं. भगवंतांनी असं खालचं वरचं निर्माण केलेलं नाही. ते म्हटले माझ्या भक्तासाठी मी काही पण करायला तयार, कुठल्याही पोझिशनला जाऊन काम करायला तयार. बरीच अशी उदाहरणं आहेत. यशोदा मैयाच्या ते अधीन होतात. शुद्ध भक्तीच्या लेवलला आपण जेव्हा जातो तेव्हा ते नुसतेच आपले मित्र होत नाहीत, तर ते आपण जे सांगू ते करतात. विचित्र अवस्था आहे. पण त्याच्यासाठी पहिली अट आहे, आपण त्यांनी सांगितलेलं सगळं केलं पाहिजे. त्यालाच शुद्ध भक्ती म्हटलेलं आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी काम केलं पाहिजे, त्यालाच शुद्ध भक्ती म्हटलेलं आहे. आणि जिथे आपल्या मनामध्ये हा पूर्ण शुद्ध भाव निर्माण होतो, शुद्ध भाव मनामध्ये म्हणजे काय, पूर्णपणे आपण भगवंतांसाठी काम करत असताना भगवंत संतुष्ट होतील की नाही हा एकच भाव असला पाहिजे. मला त्यातून काहीतरी हवं हा कधीच भाव नसला पाहिजे. मग भगवंत म्हणतात की हा इतका माझ्यावरती प्रेम करतो, मग मी पण करणार. यालाच आदान प्रदान म्हटलं जातं, रेसिप्रोकेशन. आणि याच्यातच खरा आनंद असतो. म्हणून मनुष्याने अहंकार युक्त देहात्म बुद्धीच्या आहारी जाऊ नये. मनुष्याने मूर्खपणाने समजू नये की आपण प्राकृतिक नियमांच्या अतीत आहोत किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वतंत्र आहोत. मनुष्य सर्व परिस्थितीत प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन असतो, परंतु जेव्हा तो कृष्ण भावनाभवित कर्म करतो तेव्हा तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो. भगवान श्रीकृष्ण इथे म्हणतात की तू माझ्या भावनेमध्ये युक्त होऊन तुला कर्म करायचंय. तू स्वतःच्या अहंकाराने मला वाटतंय ते मी करणार म्हणून कर्म करायला लागलास की मग तू दुःखात सापडणार. कारण तू स्वतःला आता जे समजतोयस ते तू नाहीच आहेस. यालाच खोटा अहंकार म्हटला जातो, देहात्मबुद्धी, स्वतःला शरीर समजणे. आणि मग या शरीरासाठी काम करायला लागलो आपण आणि भगवंतांसाठी काम करत नसलो तर मग हे शरीरासाठी केलेलं प्रत्येक काम, मग ते कितीही छोटं असू दे, कितीही सूक्ष्म प्रमाणात असू दे, ते आपल्याला बांधूनच ठेवतं, नो डाऊट. कारण प्रकृतीचे नियम भयानक कठीण आहेत. 3 गुण म्हणा, प्रकृतीचे नियम म्हणा, निसर्ग म्हणा, काही म्हणा, कुणासाठी ते दयाभाव ठेवत नाही. भगवंत देखील सांगतात, दैवी यशा गुणमयी मम माया दुरुत्तया. ही दैवी गुणांनी बनलेली ही माया शक्ती ही माझ्या अधीन आहे आणि ती भयानक कठीण आहे. कोणालाही ती पार करणे शक्य नाही. जो मला शरण येतो त्यालाच फक्त ते पार करणे शक्य आहे. सर्व परिस्थितीत प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन असतो मनुष्य, परंतु जेव्हा तो कृष्ण भावनाभवित कर्म करतो तो तेव्हा तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो. त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की जो कृष्ण भावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्म मृत्यू रूपी भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःचा नाश करीत आहे. जसं मी सुरुवातीला म्हणाले की भगवंत इथे काइंड ऑफ धमकी दिल्याप्रमाणे सांगतात की जर तू असं माझ्यासाठी काम केलं नाहीस, स्वतःसाठी स्वतःच्या अहंकाराने करत राहिलास तर तुझा नाश होईल. याचा अर्थ असा नाही की एखादा असुर किंवा सिद्ध योगी जसं शाप देतो, माझ्या मनाप्रमाणे तुम्ही केला नाही मी तुम्हाला आता शाप देतो, तुमचा सर्वनाश होईल, असं नाही. नाश होईल म्हणजे काय, म्हणजे आपणच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखी गोष्ट आहे. की हे जे जन्म मृत्यूचं चक्कर आहे, ते जन्म आणि मृत्यू हे तर दुःख आहेतच, परंतु या 2 दुःखाच्या मध्ये 1000 दुःख आहेत, करोडो दुःख आहेत. आणि हे पुन्हा 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 रिपीट होत असेल अनंत काळासाठी. ऑलरेडी आपण हे रिपीट केलेलं आहे, जन्म मृत्यू जन्म मृत्यू. आणि जर आपण भगवंतांचं ऐकलं नाही, पुन्हा त्याच चक्रामध्ये गेलो तर नाश म्हणायचं नाही तर काय म्हणायचं त्याला.
याला नाश म्हटलेलं आहे. जसं श्री ईशोपनिषद मध्ये सांगितलं गेलंय, जो कोणी या मनुष्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर या मनुष्याच्या जीवनाची जी सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम उपलब्धी आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करणे, याच्यासाठी त्याने कार्यच केलं नाही, हे मिळवलंच नाही, तर तो स्वतःची हत्या स्वतः करतो. स्वतःच्या आत्म्याची हत्या करतो. श्री ईशोपनिषद सांगतो आत्महत्या. याचा शब्दशः अर्थ आत्म्याला मारतो असं नाही, कारण आत्म्याला कोणीच मारू शकत नाही. सेम इथे जे भगवंतांनी सांगितलंय, तो पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो. त्यालाच म्हटलेलं आहे आपला नाश होणे, कारण त्याच्या इतकं मोठं नुकसान नाही आपलं कुठलं. भले मृत्यू आला तरी चालेल, अनेकदा मृत्यू आला तरी चालेल, परंतु भगवंतांची सेवा जर आपण टिकवून ठेवली आणि ती 24 तास पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन आपण जर करायला लागलो तर आपला उद्धार होतो. नसेल तर आपला नाश होतो. याला म्हणायचं नाश. आणि म्हणून शास्त्रामध्ये बऱ्याचदा एक गोष्ट आठवली मला एकदमच मध्येच, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जे जे जबाबदार व्यक्ती असतात, गुरु, आई, वडील, पती, जे दुसऱ्यांना आश्रय देतात, दुसरे त्यांच्यावरती अवलंबून असतात, त्या सगळ्या व्यक्तींना, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढता आलं पाहिजे. कारण तुमच्यावरती ते अवलंबून आहेत, नसेल तर त्यांचा नाश होतो. म्हणजेच काय, त्यांना भगवंतांचं शुद्ध भक्त बनवणे, त्यांना भगवंतांची शुद्ध भक्तिमय सेवा करायचं ट्रेनिंग देणे, हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि म्हणजेच त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही त्याप्रमाणे ट्रेंड असलं पाहिजे. हे मला एकदम लक्षात आलं आणि मी सांगायचा प्रयत्न करतोय. का? विशेष करून आई वडिलांनी जर आपल्या मुलाला ह्याचं ट्रेनिंग दिलं नाही, याची तयारी करून घेतली नाही की आपल्याला हे या जगामध्ये राहायचंच नाहीये, या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचंच नाहीये, कारण हे दुःखाचं आलय आहे, दुःखाचं ठिकाण आहे. मुळात जन्म आणि मृत्यू हेच खरे दुःख आहेत. असं जर तुम्ही केलं नाही आपल्या मुलांच्या प्रती, तर तुम्ही त्यांचा नाश करत असता. भगवान श्रीकृष्ण नाश, कारण ते पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतात, म्हणजेच ते नाश पावतात, जसे इथं म्हटलेले नष्ट होतात. म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण कितीही कष्ट पडले तरी आपण पहिल्यांदा त्या लेवलला आलं पाहिजे, शुद्ध भक्त झालं पाहिजे. मग आपल्यावरती जे डिपेंडंट आहेत त्यांना आपण भक्ती मार्गामध्ये आणू शकू, किंवा भक्ती. तर नीट लक्षात घ्या, हा कन्सेप्ट काय आहे, नाश पावणे म्हणजे काय. इथे या भौतिक जगामध्ये राहणे म्हणजे नाश पावणे. म्हणून अर्जुनाला ही वॉर्निंग देण्यात येते भगवंतांकडून. कोणत्याही बद्ध जीवाला कार्य अकार्य यातील भेद कळत नाही, तथापि जो कृष्ण भावनाभवित कर्म करीत आहे तो कर्म करण्यास स्वतंत्र असतो. काल्पना पण म्हटलं स्वतंत्र, मला स्वातंत्र्य नाहीच आहे, मला भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याप्रमाणे कर्म करायचं आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र होतो, मुक्त होतो जेव्हा आपण हे करायला लागतो. त्याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. कर्म करण्यास तो स्वतंत्र आहे म्हणजे काय, भगवंतांवरती प्रेम करायला लागलो आपण की भगवंत आपल्यावरती प्रेम करायला लागतात. इतके आपण आपले एकमेकांचे घनिष्ठ संबंध होतात. तिथे आपल्याला असं वाटत पण नाही की आपण त्यांच्या अधीन आहोत, त्यांची सेवा करतोय. परंतु त्याच्यासाठी हृदय इतकं स्वच्छ शुद्ध असलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा लोभ, स्वार्थ, क्रोध, काम नसलं पाहिजे.
मग आपण स्वतंत्र होतो, मुक्त होतो. नसेल तर या भौतिक जगामध्ये आपल्याला भगवंतांचं सेवा करायची नाही. आपल्याला वाटतं की ते बंधन आहे. मी कशाला सेवक होऊ, मला सगळ्यांची सेवा केली, मला सगळ्यांनी माझी सेवा केली पाहिजे, मी इथे स्वतंत्रपणे मी सगळं काही करू शकतो. या अहंकाराने, अहमभावाने भगवंत काय म्हणतात, मिथ्या अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलास तर ते कर्म ऍक्च्युली आपल्याला बांधून ठेवते. या जगामध्ये शुभ आहे, अशुभ आहे, चांगलं आहे, वाईट आहे, आपल्याला चॉईस करावं लागतं कुठलं कर्म करायचं, करायचं नाही. आणि जे चॉईस करतो ते पण बांधून ठेवतं. कुठलंही कर्म करा त्याचं फळ आपल्याला इथे बांधून ठेवतं. म्हणून याला म्हटलेलं आहे की या भौतिक जगामध्ये राहण्याचा निर्णय म्हणजेच स्वतःला बांधून घेणे, स्वतःचं स्वातंत्र्य नष्ट करणे, फ्रीडम नष्ट करणे. 3 गुण सांगतील, प्रकृती सांगेल त्याप्रमाणे करणे. आणि भगवंतांना शरण गेलो तर आपल्याला आता असं वाटतं की भगवंतांना शरण जाणे म्हणजे आपलं सगळं स्वातंत्र्य सोडून देणे, एक जो व्यक्ती आहे तो सांगेल त्याप्रमाणेच करणे. यात कसलं आलंय स्वातंत्र्य? यातच खरं स्वातंत्र्य आहे. कारण जेव्हा आपण त्या स्टेजला जातो तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्याला आपल्या मनामधला शुद्ध प्रेमभाव बघून आपल्याला जाणीव पण करू देत नाहीत की ऍक्च्युली तुम्ही त्यांचे सेवक आहात, कुठल्याही रसामध्ये असो. मग म्हणून खऱ्या अर्थाने आपण तेव्हा स्वतंत्र होतो, फ्री होतो, मुक्त होतो. कारण तो करीत असलेल्या सर्व गोष्टींना अंतरातून श्रीकृष्णांद्वारे प्रेरणा प्राप्त होत असते आणि या क्रिया आध्यात्मिक गुरुद्वारे प्रमाणित असतात. जे काही आपण करतो ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी करत असतो. त्यामुळे साहजिकच आहे आपल्यासोबत जे परमात्मा आहेत, भगवान आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं चालू असतं. आणि जे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असतात त्यांनी पण याला सँक्शन दिलेलं असतं, सर्टिफाय केलेलं असतं, यस म्हणून सांगितलेलं असतं, यस हे तुम्ही करू शकता भगवंतांची सेवा म्हणून. पुढचा श्लोक जवळपास असाच आहे. तिथे काय म्हणतात भगवंत, यद अहंकारमाश्रित्य, जसं मागच्या श्लोकात सांगितलं, अहंकारामध्ये तू स्वतःच्या मनाप्रमाणे कर्म करायला लागलास तुझा नाश होईल. तेच पुन्हा इथं सांगितलं, यद अहंकारमाश्रित्य, अहंकाराचा आश्रय घेऊन, न योत्स्य इति मन्यसे, माझ्याप्रमाणे जर नाही केलंस, मिथ्यैष व्यवसायस्य प्रकृतीस्त्वाम नियोक्षती. भाषांतर आहे, जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस, जर मी सांगतो तसं तू कर्म केलं नाहीस व युद्ध केले नाहीस, आता सध्या ते चर्चा करत आहेत युद्ध करायचं की नाही. हे जे लॉजिक आहे कर्माचं, हे सगळ्यांना सगळ्या वेळेला, देश काल पात्र काही असू दे, कोणीही असू दे, सगळ्यांना लागू होतं भगवद्गीता. परंतु सध्या हे सांगितलं जात आहे अर्जुनाला युद्ध करायचं की नाही याच्याबद्दल. म्हणून भगवान म्हणतात योत्स्य म्हणजे उत्साहित असणे युद्ध करायला. कारण अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये आपला गांडीव टाकतो आणि म्हणतो न योत्स्य, मला करायचं नाही. म्हणून भगवंत ते म्हणतात, जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. कुठला मार्ग? भगवत धामात जाण्याच्या मार्गावरून भ्रष्ट व्हा. कधी बाहेर पडाल सांगता येत नाही, परत कधी या मार्गावर येईल सांगता येत नाही. त्याला म्हणायचं मार्गभ्रष्ट होणे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा या श्लोकामध्ये सांगतात ते म्हणजे तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करेल. वर्णाश्रमाची आठवण करून दिली आणखीन एकदा. तू क्षत्रिय आहेस, दुसरं काही तू करूच शकत नाहीस, त्या गुणानेच तू जन्मलायस, त्यामुळे तुला युद्ध तर केलंच पाहिजे. तू ब्राह्मण होऊ शकत नाहीस, जंगलात जाऊन राहू शकत नाहीस, भिक्षेवरती जगू शकत नाहीस, वैश्य होऊ शकत नाहीस, शूद्र होऊ शकत नाहीस. त्यामुळे तुझा हा स्वभाव आहे. म्हणून स्वभावाप्रमाणे कर्म करणे म्हणजेच भगवंतांची सेवा करणे. वर्णाश्रमवरती आपण याची डिटेलमध्ये चर्चा केली, त्याची आणखीन एकदा भगवंत तिथे आठवण करून देतात. तात्पर्य, श्रील प्रभुपादांद्वारे
क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभावच होता. पण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु, पितामह आणि मित्र यांना मारण्याचे पाप लागेल अशी त्याला भीती वाटत होती. गुरु जेव्हा चुकतो, तुम्ही म्हणाल आपण कोण ठरवणार गुरु चुकतो की काय करतो? कारण गुरु आपल्याला सांगतो, गुरु मनाने सांगत नसतो, गुरुने शास्त्राचा संदर्भ देऊन सांगितलं पाहिजे. सनातन गोस्वामी म्हणतात, कार्या कार्यम अजानता, ज्याला शास्त्राप्रमाणे काय केलं पाहिजे काय केलं नसलं पाहिजे याच्याबद्दल ज्ञान नाही, तो गुरु ढोंगी गुरु असतो. त्याला आपण एका सेकंदात जरी रिजेक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पितामह, परवा आपली चर्चा चाललेली आहे, आपले सगळे सोयरे अगदी जवळचे जरी तमोगुणामध्ये असले, द्वेषी, कपटी, आपण त्यांचा संग सोडला पाहिजे. इथे अर्जुनाला फक्त संग सोडायला सांगितलं जात नाही, अर्जुनाला सांगितलं जाते बाण चालवून त्यांना फिनिश पण करायचं. व्हेरी डिफिकल्ट. आणि अर्जुनचा हाच प्रॉब्लेम आहे, माझे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझे गुरु आहेत, माझे पितामह आहेत, नुसते नातेवाईक नाही, एकदम जवळचे आहेत, महान भाव, महान असे व्यक्ती आहेत हे. यांना मारल्यावर मला पाप नाही लागणार? भगवंत म्हणतात नाही. जे सत्य आहे, जे धर्माच्या मार्गावरती आहे, जो धर्माचा मार्ग भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, बऱ्याच ठिकाणी अगदी डिटेल मध्ये जाऊन सांगतात, 1 2 3 4 5 6 7 हेच धर्म आहे, हेच ज्ञान आहे. याच्या विरुद्ध कोणी जर वागत असेल तर तो अधार्मिक आहे. मग तो गुरु असो, पितामह असो, मित्र असो, कुणीही जवळचा व्यक्ती असो, फॅमिली मेंबर असो, किन्समॅन, प्रभुपाद शब्द वापर, जवळचा व्यक्ती असो. अर्जुनाला वाटत होतं मला पाप लागेल, कारण अर्जुनाचा हा खोटा अहंकार होता. खोटा अहंकार म्हणजेच काय, प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात. खोटा अहंकार म्हणजे एकदम सिंपल लक्षात ठेवणे, मी शरीर आहे. अर्जुनाला वाटलं मी शरीर आहे, नाही तर त्याला कशाला वाटलं असतं समोरचे माझे पितामह आहेत? कारण ते त्या शरीराशी संबंधित आहेत. त्या जन्मामध्ये त्या शरीराशी त्यांचा संबंध आहे. मागच्या पुढच्या जन्मात काही संबंध नाही, परंतु आता सध्या फक्त या शरीराशी संबंध आहे, आत्म्याशी नाही. मग जेव्हा अर्जुन विचार करतो की अरे रे रे, माझ्या पितामहांना, माझ्या जवळच्या स्वजनांना मी कसं मारू, याचाच अर्थ तो विचार करतोय मी शरीर आहे. याचाच अर्थ तो टेम्पररीली खोट्या अहंकारामध्ये गेलेला आहे. हे लॉजिक समजावून घ्या. हे लॉजिक जर तुमच्या एकदा लक्षात आलं ना, तर तुम्हाला पुन्हा पाप कर्म करायला कुणीही प्रवृत्त करणार नाही. शरीर समजलो आपण स्वतःला की शरीराशी संबंधित सगळं स्वतःच समजायला लागतो. हे आपोआप येतं, तुम्हाला काही एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागत नाही. मध्ये पेन असो, पेन्सिल असो, चपाती असो, घर असो, पत्नी असो, मुलं असो, कुणी असो, जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतो तोपर्यंत आपण या सगळ्यांना माझं समजतो, अहम ममेती. आणि यालाच खोटा अहंकार म्हणतात. आणि मग मी माझ्या स्वतःच्या संतुष्टीसाठी काम करो किंवा माझ्या एखाद्या ममेती, माझ्या संबंधित असणाऱ्या गोष्टीच्या संतुष्टीसाठी मी काम करत असेल, तर ते सगळं इंद्रिय तृप्तीच असते. अगदी तुम्ही माझा देश म्हटला आणि देशासाठी काम केला तरी ती पण इंद्रिय तृप्तीच असते. आणि शेवटी तुम्ही स्वतःशी त्याचा संबंध जोडताय. पुढच्या जन्मात तुम्ही अमेरिकेत जन्माल, कोणी सांगितले? कशावरून तुमचा देश? माझा देश, तुमचा देश आता तुमचा देश आहे कारण तुमचं हे शरीर या देशामध्ये आहे, बस. आत्म्याचा काही संबंध नाही, आत्म्याचा कशाशीच संबंध नसतो. आलं का लक्षात? आणि म्हणून ही सगळी कामं सोडली पाहिजेत आणि आत्म्याचं काम केलं पाहिजे, जे आहे भगवंतांची सेवा करणे. म्हणून याला खोटा अहंकार म्हटलेला आहे. क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे अर्जुनाचा स्वभावच होता, परंतु खोट्या अहंकारामुळे तो आपले गुरु, पितामह आणि मित्र यांना मारण्याचे पाप लागेल अशी भीती त्याला वाटत होती.
भीती वाटायचं कारण काय? कारण माझ्याशी संबंधित आहेत. वास्तविकपणे तो स्वतःलाच आपल्या कर्माचा कर्ता समजत होता. मला युद्ध करायचंय, मला माझ्या नातेवाईकांना मारायचंय, मला काय मिळेल हे युद्ध केल्यावर? माझ्या नातेवाईकांना मारलं तर मला पाप लागेल, त्यांना मारून मी राज्य घेऊन काय करू? सगळीकडे मी मला मी मला मी मला. आणि हाच खोटा अहंकार आहे. त्याला वाटते की मी करताय. जणू काही अशा कर्मांच्या शुभ आणि अशुभ फळांचा तोच अधिकारी होता. साक्षात पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते, याचेही त्याला विस्मरण झाले होते. एवढा तो अहंकारी झाला होता. अर्जुनाला एवढा अहंकारी म्हणतात श्रील प्रभुपाद. आपण म्हटलं नसलं पाहिजे, परंतु एक तुलना म्हणून मी सांगतो तुम्हाला. प्रभुपादांचं हा जो काल मी जो श्लोक सांगत होतो, कुठला दुसऱ्याच श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला झाडायला सुरुवात करतात. व्हॉट इज दॅट? प्रज्ञावादांश. हाऊ डज इट स्टार्ट? सुरुवात कशी होते? अशोचान व शोचस्व प्रज्ञावागांचे भाष्यसे. या श्लोकावरती श्रील प्रभुपादांचे 2-3 प्रवचन आहेत. तुम्ही ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रभुपाद म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शिष्य म्हणून स्वीकारले आणि पहिल्या वाक्यात म्हणतात, तू 1 नंबरचा बदमाश आहेस, रास्कल आहेस, स्वतःचा विचार करतेस. मगाशी मी म्हणाले की ऍक्च्युली अर्जुन भगवंतांचा शुद्ध भक्त आहे. प्रभुपादांना असं अर्जुनाला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु प्रभुपाद समजावून सांगतायत की बघा ही भावना किती वाईट असते. मला हे का सांगावं असं वाटतंय, जर अर्जुन अर्जुनाला असं म्हणत असतील श्रील प्रभुपाद, तर आपल्याला किती शिव्या दिल्या पाहिजेत श्रील प्रभुपादांनी. आपल्याला उठता बसता रास्कल म्हटलं पाहिजे, बदमाश. कारण आपण अर्जुनाच्या तुलनेने लाखो करोडो पटीने स्वार्थी आहोत, लोभी आहोत, पापी आहोत. म्हणूनच इथे प्रभुपाद लिहितात की अर्जुन इतका मूर्ख झालेला तिथे, की माझ्यासोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत मला मार्गदर्शन करायला, हे पण अर्जुन विसरलेला. परमपुरुषोत्तम भगवान ज्यांची संगती मी आजपर्यंत कधी सोडली नाही, अनादि अनंत जन्म मी त्यांच्या सोबतच आहे, सखा म्हणून, मित्र म्हणून. जिथे असतील तिथे, ज्या लीलेमध्ये ते मला बोलवतील तिथे मी असतोच. ते सोबत असताना देखील माझ्यावरती ही मूर्ख विचारसरणी माझ्या डोक्यामध्ये आली कुठून? हे देखील अर्जुनाला, याच देखील विसरला तो. मिथ्या अहंकार आपल्याला काय काय करायला भाग पडतं. शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दल भगवंत मार्गदर्शन करतात आणि जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केवळ कृष्ण भावनाभवित कर्म करणे आवश्यक असते. या जगामध्ये शुभ आणि अशुभ आहे. भगवंतांसाठी जे काही करायचंय ते सगळं शुभ आहे. तुम्हाला दिशा बघावी लागत नाही, वास्तुशास्त्र बघावं लागत नाही, ज्योतिष बघावं लागत नाही, काही बघावं लागत नाही. भगवंतांसाठी करायचं आहे ना, हे ते शुभ असलंच पाहिजे. नसेल तर त्यांना भगवान कसं म्हणता येईल, शुभ नसेल तर. म्हणून या शुभ अशुभ, सुख दुःख, मान अपमान, हा भगवद्गीतेचा हा थीम आहे ऍक्च्युली. याला द्वंद्व म्हणतात, ड्युअलिटी. याच्यातच आपण अडकलोय. याच्यातून बाहेर पडायचं असेल तर असं कर्म केलं पाहिजे ज्याच्यामध्ये शुभ अशुभ काहीच नाहीये. आणि ते कर्म असतं भगवंतांची सेवा करणे, भगवंत सांगतील ते करणे. मग शुभ अशुभ नाही, मान अपमान नाही, जय पराजय नाही, लाभ हानी नाही, सुख दुःख नाही, काही नाही. फक्त भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांची भक्ती आहे आणि त्यांचा भक्त आहे, आणि याच्यातच परम आनंद आहे. हे भौतिक सुख दुःखाच्या पलीकडचा आनंद आहे
या आनंदाची आपण तुलना करू शकत नाही. या आनंदाची आपण ऍक्च्युली कशाशीही या भौतिक जगातल्या कुठल्याही सुखाशी तुलना करून समजावून घेऊ शकत नाही. सगळ्या सुखाच्या पलीकडचा हा सुख आहे. म्हणून आपल्याला विचित्र वाटतं कधी कधी, प्रभूजी सगळं सोडायचं मग सुख कसं मिळणार? ही सुखाची व्याख्याच आपली चुकीची आहे या जगातली. त्या जगातलं सुख हे दुःखाशिवाय येतच नाही. पैसे जे असतात ना, नाणी, हे एक बाजू द्या म्हणून चालत नाही, दोन्ही बाजू घ्यायलाच लागतात. कसं आहे, खऱ्या अर्थाने याच्यातून बाहेर पडायचं असेल तर भगवंतांसाठी कर्म केलं पाहिजे. प्रभुपाद बऱ्याचदा हे समजावून सांगताना सांगतात की मॅक्झिमम लोकांची अपेक्षा असते, आशा असते की मला दुःख नको, मला सांगा भक्ती म्हणजे काय आहे, काय आहे, मला दुःख नको. भक्तीत आल्यानंतर कळतं मला सुख नको पण म्हणायची सवय लावून घेतली पाहिजे, मग तुम्ही या चक्रातून बाहेर पडता. नुसतं एक बाजू नको म्हणून चालत, दोन्ही बाजू नको म्हणायला शिकलो आपण, मग काय पाहिजे? फक्त भगवंतांची सेवा पाहिजे. मग आपली मुक्ती होते, परम सुख प्राप्त होतं, ब्लेस. पुन्हा जन्म मृत्यूचं चक्र नाही. मनुष्याचे भाग्य भगवंतांप्रमाणे इतर कोणीही निश्चित करू शकत नाही. म्हणून भगवंतांकडून मार्गदर्शन प्राप्त करणे आणि त्या मार्गदर्शनानुसार कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. भगवंतच ठरवतात कुठे भाग्य आपलं काय आहे. म्हणतात ज्याच्या हातात भाग्याची दोरी तिथेच आपण राहिलं पाहिजे, तेच काम आपण केलं पाहिजे. भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरुच्या आदेशांची मुळीच उपेक्षा करू नये. ह्याच्यावरती आपण काल चर्चा केली ऑलरेडी. खूप डेंजरस असतं. आणि आपण बऱ्याचदा चर्चा करतो की नाही की गुरु किंवा साधू किंवा संन्यासी हा शुद्ध आहे की नाही कसं ठरवायचं? तो त्याच्या गुरुच्या आदेशांची उपेक्षा करतोय की नाही पाहायचं आपण. त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुच्या गुरुची पण थोडेफार ओळख असली पाहिजे. म्हणून आपण 5 फोटो लावतो इथे, एकच नाही लावत. सगळ्या 5ही जणांचे मत एक मत असलं पाहिजे, मग ते खरे बोलतायत. कलियुगामध्ये हे करावं लागतं. आणि मग आपण देखील आपल्या आध्यात्मिक गुरुच्या आदेशांची उपेक्षा कधीच केली नसली पाहिजे. इमिजिएटली काय होतं, भगवंत सांगतात इथे अर्जुनाला, मी सांगतोय तसं कर, नसेल तर तुझा नाश होईल, तू मार्गभ्रष्ट होशील. भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने गुरु म्हणून मान्य केलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे सगळं सांगतात एक गुरुच्या नात्याने. आणि म्हणून त्याच्यामध्ये हे पण सांगतात की आता गुरु म्हणून मी हे सांगतोय, तर जो ऐकला नाहीस तर तुझंच नुकसान आहे. भगवंतांच्या आदेशांचे पालन करण्याकरिता निसंकोचपणे कर्म केले पाहिजे, संशय न घेता आणि कष्टाची पर्वा न करता. यामुळे मनुष्य सर्व परिस्थितीत सुरक्षित राहू शकेल. भगवंतांचं संरक्षण प्राप्त करायचं असेल, भगवंतांचे आदेश मान्य करावे लागतात. संरक्षण तिथेच मिळतं जिथे आपण आज्ञाधारक असतो, नसेल तर संरक्षण नाही. पुढचा एक श्लोक वाचूया आपण, याच्याशी संबंधित आहे आणि 2च वाक्य आहेत तात्पर्यामध्ये. जे या श्लोकामध्ये थोडंफार सांगितलं भगवंतांनी की तुझा स्वभावच तुला या युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील. म्हणजेच वर्णाश्रमाप्रमाणे आपण हे जे गुण घेऊन जन्मतो त्या स्वभावाप्रमाणे काम करणे हे आपल्यासाठी पुण्याचं असतं. तेच काम भगवंतांसाठी केलं तर ते आपल्यासाठी मोक्षाचं असतं. परंतु आपण आपल्या स्वभावाप्रमाणे काम केलं नाही, दुसऱ्याच्या स्वभावाचं करायला गेलो तर तेच काम आपल्यासाठी पाप कर्म ठरतं. काम तेच आहे,
भगवंतांनी ऑलरेडी सांगितलं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि अर्जुनाला ताकीद दिली की तुला दुसऱ्याचं काम परफेक्टली जरी जमत असलं, केलं नसलं पाहिजे, तुझ्या गुणाप्रमाणे तुला जे काम नेमून दिलेलं आहे तेच केलं पाहिजे. तुझ्या कामामध्ये कितीही दोष असतील तरी तुला तेच केलं पाहिजे. सर्व आरंभ दोषेन. आणि म्हणून आता इथे सांगतायत की ऍक्च्युली तुझा स्वभावच तो आहे, त्यामुळे तुला हे युद्ध केलंच पाहिजे. मग आता हे जे श्लोक वाचणार आहोत आपण, श्लोक नंबर 60, त्याच्यामध्ये सांगतात मोह स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तु नेच्छसी यन्मोहात करिष्यस्य वशोऽपि तत्. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कार्य करण्याचे आता तू नाकारित आहेस, परंतु हे कौंतेय तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील, कारण तुला दुसरं काही येतच नाही. जन्मलायसच तू क्षत्रियाच्या गुणांनी. आता तुला थोडस तू मोहित झालायस, भ्रमित झालायस, मार्ग भ्रष्ट झालायस, पाप कर्म करायचं तुझ्या मनात यायला लागलंय, परंतु तुझा गुण तुला परत तुझ्या स्वभावाकडे घेऊन जाईल आणि तू युद्ध करणारच आहेस. तुला करावंच लागणार आहे, दुसरा मार्गच नाही. तात्पर्य, मनुष्याने जर भगवंतांच्या निर्देशानुसार कर्म करण्याचे नाकारले तर ज्या प्रकृतीच्या गुणात तो स्थित आहे त्या गुणानुसार त्याला कर्म करणे भाग पडेल, करावंच लागतं. प्रत्येक मनुष्य हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणांच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करीत असतो. परंतु जो स्वेच्छेने भगवंतांच्या आदेशानुसार कर्म करतो तो गौरवान्वित होतो, त्याला अवॉर्ड मिळतो, त्याला पुरस्कार मिळतो, त्याला भगवंत मिळतात, भगवंतांचं धाम मिळतं. धाम तेच आहे. लक्ष, अर्जुनाला भगवंत सांगतायत की हे युद्ध सोडून तू जाशील, पण दुसरीकडे पण जाऊन तुला युद्धच करायचंय, कारण तू आहेस क्षत्रिय, तुला दुसरं काही जमतच नाही. म्हणून तर तुझ्यासाठी 5 गाव मागायला गेलो होतो मी, कारण तुला दुसरं काही काम जमणारच नाही, कारण तू आहेस क्षत्रिय. राज्य करणे, गावाची व्यवस्था बघणे हे तुझ्या रक्तात आहे, गुणात आहे. त्यामुळे हे काम न टाळता माझ्यासाठी म्हणून कर, तुला अवॉर्ड मिळेल, मी मिळेल, माझं प्रेम मिळेल, भगवत धाम मिळेल. तर आपल्याला देखील हेच शिकायचंय. परंतु आता सध्या परत एकदा एक रिमाइंडर म्हणून मी सांगतो, आता सध्या आपली अवस्था अशी आहे की आपण आपल्या गुणाप्रमाणे देखील काम करत नाही. आपण पूर्णपणे वर्णाश्रमाच्या बाहेर गेलेलो आहे आणि पाप कर्म करत आहोत. तमोगुणी झालोय जवळजवळ सगळे. आहेच तमोगुणी, ऍक्च्युली शूद्रच आहे, परंतु ते देखील एकदम खालच्या पातळीला जाऊन आपण वैदिक संस्कृतीला सोडून दिलेली. तर पहिल्यांदा वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे, आपला गुण स्वभाव जाणून त्याप्रमाणे कर्म करायला शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये तोटा होणार, नुकसान होणार, मान मिळणार नाही, कदाचित पराजय मिळेल, कष्ट करावे लागतील, परंतु ते शास्त्र संमत आहे, नियत कर्म आहे, नेमून दिलेलं कर्म आहे. निदान ते तुम्हाला या भौतिक जगाच्या एकदम अघन्य घनवृत्तीच्या खालच्या पातळीमध्ये घेऊन जात नाही. हे पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे मॅक्झिमम लोकांना. आणि मग हे शिकल्यानंतर वर्णाश्रमामध्ये आल्यानंतर मग तेच काम मी भगवंतांच्या संतुष्टीसाठी कसं करू, मला प्लीज मार्गदर्शन द्या, आपण असं म्हटलं पाहिजे आपल्या गुरुकडे जाऊन. मग आपल्याला भगवंत मिळतात. तेच काम सेम टू सेम भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायचं. आता सध्या आपल्या लहरीप्रमाणे जे करतोय तेच सेम टू सेम भगवंतांसाठी करायचं नाही. त्याच्यावरती काल आपण चर्चा केली. पहिल्यांदा वर्णाश्रमामध्ये यायचं आहे, मग ते भगवंतांसाठी करायचं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्ण. जसं आता महाभारतामध्ये त्यांच्यावरती अन्याय केला कौरवांनी, तसं भगवंतांनी त्यांना मारण्यासाठी सांगितलं. मग रामायणामध्ये कैकेयीने समजा रामावरती अन्याय केला, मग तिला का नाही मारलं? संपूर्ण भगवद्गीता संपत आली परंतु तुम्हाला समजलंच नाही. भगवंतांनी अर्जुनाला कौरवांना मारायला सांगितलं, तुमच्या अत्याचाराचा सूड घ्या म्हणून मारा म्हणून अजिबात सांगितलं नाही. कुठे लिहिलंय हे? तसं असतं तर ऍक्च्युली पहिल्यांदा जेव्हा अत्याचार झाला तेव्हाच सूड घेतला असता यांनी, कारण हे सगळे शूरवीर होते. भगवंत सांगतात अर्जुनाला की हे सगळे अधार्मिक आहेत, धर्माच्या विरोधात आहेत, म्हणून तुला यांना मारायचंय. तुझा सूड म्हणून नाही. आता आपण तीच चर्चा केली. तुला वाटतंय म्हणून नाही, तुझ्यावर अत्याचार केलाय म्हणून नाही, तुला राज्य मिळायला पाहिजे म्हणून नाही. हे जे अधार्मिक आसुरी प्रवृत्तीचे आहेत हे या जगामध्ये धर्माचा नाश करा लागलेत, धर्माचा ऱ्हास करा लागलेत. आणि माझं काम आहे जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा पुन्हा धर्माची स्थापना करायला येणे, आणि याच्यामध्ये तुला मला मदत म्हणून हे काम करायचंय, तुझ्यासाठी नाही. तुझ्यावरती काय अत्याचार झाला ते तुझं तू बघून घे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. त्याच्यासाठी तू जे काही भोगायचं होतं ते भोगलंस, पुन्हा भोगशील. कर्माचं फळ सगळ्यांना मिळत असतं. भगवंत सांगतात देखील, माझ्या भक्तामध्ये कधीही सूड भावना नसते. त्यामुळे हे सूड घेणे म्हणून सांगितलेलंच नाहीये, किंवा अत्याचाराचा बदला घेणे, माझ्यावर अत्याचार केलाय म्हणून बदला घेणे, हे नाहीच आहे. तसं असेल तर मग आसुरी प्रवृत्तीच्या माणसाला पण तो अधिकार आहेच बदला घ्यायचा. माझ्यावर अत्याचार केला म्हणून मी त्यांना मारतो. मग तुम्हाला अमानित्वम, अधम्बित्वम, अहिंसा, क्षांतीर, आर्जवम हे सगळे गुण कशाला सांगितले असते भगवद्गीतेमध्ये? सहनशील असलं पाहिजे, क्षमाशील असलं पाहिजे, हे सगळे गुण कशाला सांगितले असते? हे धर्माचे गुण आहेत. तुम्हाला धार्मिक व्हायचंय, परंतु समोरचा अधार्मिक आहे त्याला मारायचंय. आलं का लक्षात? भगवंत कधीच सांगत नाहीत तुमचं याने नुकसान केलं तुम्ही याचा बदला घ्या. नाही, ते कर्माचं गणित आहे. ते कुणी काही केलं त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळतच असतं. तर मग हे व्यवस्थित लक्षात घ्या. उद्या तुमच्या भावाने तुमची जमीन सगळी बळकावून घेतली म्हणून तुम्ही त्याच्यावरती युद्ध करायचं नाहीये, कारण भगवंतांनी सांगितलंय अर्जुनाला अन्यायाच्या विरुद्ध युद्ध कर म्हणून. तुम्ही भगवंतांची सेवा करायला जायचंय. उलट ते चांगलं आहे तुमच्यासाठी. ऍक्च्युली भगवंत कधी कधी आपलं सगळं असं हिसकावून घेतात जेणेकरून तुम्ही पूर्णपणे भगवंतांना शरण जा. भगवंतांची सेवा म्हणून, धर्माचं रक्षण म्हणून, धर्माची सेवा म्हणून जर तुम्हाला तुमच्या भावावरती अटॅक करायला लागत असेल तर तो तुम्ही केला पाहिजे. तुमच्यावरती झालेल्या अत्याचारासाठी सूड उगवायचं म्हणून नाही. रॉंग. आलं का लक्षात? जसं आता सध्या बांगलादेशमध्ये हे चालू आहे. इथे धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण प्रतिकार केला पाहिजे, परंतु स्वतःचं रक्षण करण्यासाठी असं नाही. त्याच्यात स्वतःचं रक्षण करणे पण आलंच, कारण अर्जुनाने जर स्वतःचं रक्षण केलं नाही तर तो धर्माचं रक्षण कसं करणार? त्याचं जीवनच धर्माच्या रक्षणासाठी. मेजर पॉइंट तुम्ही मिस केला ऍक्च्युली भगवद्गीतेचा. सॉरी, मी तुमच्या
प्रश्नाच्या पहिल्या भागामध्येच अडकलो. दुसरा भाग काय होता रामायणामध्ये? काही काही समजा अधर्माची गादी घेतली, तिला तिला का नाही मारलं? पण बऱ्याचदा अशा लीला असतात ज्या भगवंत करून आणतात, ज्या लीलेमधून भगवंतांना हे देखील दाखवून द्यायचं असतं की आईचं स्थान काय असतं, क्षमा म्हणजे काय असते. यस, काही देखील आसुरी प्रवृत्तीची होती, परंतु तिला मारणे हे तिचा दंड नव्हता. तिचा दंड तिला मिळाला. ज्यासाठी ती करत होती तो भरतच म्हणाला की माझा तुझा काही संबंध नाही. हा तोच तिच्यासाठी दंड होता आणि तो दंड तिच्यासाठी सफिशियंट होता. ऍक्च्युली जर तुम्ही रामायण वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की तो दंड तिच्यासाठी पुरेपूर होता, बस होता. रावणाला दिलेला दंड त्याच्यासाठी पुरेपूर नव्हता. त्याला क्षमा करता येत नव्हतं. तो ऐकायलाच तयार नव्हता. सगळे लोकांनी जाऊन त्याला सांगितलं, तो ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे त्याला शेवटी मारावंच लागलं. सेम दुर्योधनाला 1000 वेळा जाऊन सांगितलं, भगवान श्रीकृष्ण स्वतः जाऊन सांगितले, शांती प्रस्ताव घेऊन गेले, तो ऐकायलाच तयार नव्हता. हा उच्च कोटीचे असुर असतात, हे यांना मारावंच लागतं, संपवावंच लागतं. कैकेयीचा दंड दिला कैकेयीला. आणि दरवेळी भगवंतांनी मारूनच दंड द्यायला पाहिजे असं काही नसते. वेगवेगळ्या प्रकारे दंड देतात. जसं आपलं जे दुःख असतं ते देखील आपलं दंडच असतं. आपण काहीतरी वाईट काम केलेलं असतं या जन्मात, पूर्वजन्मात, त्याचं ते दंड असतं. परंतु अशा उच्च कोटीचे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, जे आसुरी प्रवृत्तीमुळे त्यांच्यामुळे समाजातला धर्माचा ऱ्हास होत असतो, त्यांना थांबवण्यासाठी त्यांना मारावं लागतं. त्याच्यासाठी क्षत्रियांना ट्रेनिंग दिलेलं असतं. क्षत्रियांचं कामच हे असतं ऍक्च्युली. जसं मी मगाशी म्हणालो की बऱ्याचदा तुम्ही माझ्या तोंडातून ऐकलं असाल की हे हिंदू मुस्लिम वगैरे असला प्रकार आपण केला नसला पाहिजे. मुस्लिम ते पण जीव आहेत, त्यांना पण जन्म मृत्यू आहे वगैरे वगैरे. परंतु आता सध्या बांगलादेशमध्ये जे चालू आहे त्यासाठी त्यांना मारलं पाहिजे का? येस, डेफिनेटली मारलं पाहिजे. कुणी मारलं पाहिजे? क्षत्रियांनी मारलं पाहिजे, आपण नाही. त्याच्यासाठी आपण क्षत्रिय तयार करायला हवे होते, आपण केले नाही. हा प्रॉब्लेम आहे. त्या दंडाची तीव्रता बघायची असते आणि भगवंत त्याचं मार्गदर्शन भगवंत देतात. असं नाही की मी म्हणतोय म्हणून जाऊन मारलं पाहिजे, भगवंतच मार्गदर्शन देतात. तुम्ही शिल प्रभुपादांची आज्ञा मानली नाही आणि क्षत्रिय निर्माण केले नाहीत, त्यामुळे तुम्हाला आता दंड मिळते. तुम्ही मुंगीला मारले असेल तर तुम्हाला देखील मृत्यूदंडच मिळतो, परंतु तो लगेच मिळत नाही. जशाच तसे असतं निसर्गाच्या नियमामध्ये, कर्माच्या नियमामध्ये जशाच तसे असतं. पुढच्या जन्मात मिळतं किंवा त्याच्या पुढच्या जन्मात मिळतं. आता हे गणित कसं मिळतं, कधी मिळतं, हे आपण त्याचा विचार करायचा नाही ऍक्च्युली, कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड असतं. इथे कारचं इंजिन कसं काम करतं आपल्याला समजायला आयुष्य जातं. हे गणित कोण समजावून घेणार? ओके. त्यामुळे यस, प्रत्येकाला तोच दंड दिला पाहिजे आणि लगेचच दिला पाहिजे, त्याच वेळी दिला पाहिजे, असं काही नसतं. हे कर्माचं आणि कर्माच्या फळाचं गणित खूप 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 कॉम्प्लिकेटेड असतं. भगवंत सांगतात देखील भगवद्गीतेमध्ये, गहना कर्मणो गतिही. कधी कधी भगवंत म्हणतात मलाच माहिती नाही कसं होतं. भगवंतांनी ऑटोमॅटिक सिस्टीम तयार करून ठेवलेली. अरे कृष्ण, दोन्ही लक्षात घ्या. हे कैकेयीला देखील दंड मिळाला, परंतु तो उचित दंड होता. आपल्या मताप्रमाणे तो उचित नसेल, परंतु भगवंत ठरवतात काय उचित आहे काय अनुचित आहे, आपण ठरवायचं नसतं. आणि
अर्जुनाने युद्ध केला तो भगवंतांची सेवा म्हणून, धर्माच्या रक्षणासाठी, स्वतःच्या बदल्यासाठी नव्हे किंवा स्वतःवर अत्याचार झालाय म्हणून नव्हे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घेणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आपण कुठल्या वर्णामध्ये येतोय हे कसं ओळखायचं? परवा आपण वर्णाश्रमावरती 2-3 दिवस याच्यावरती चर्चा केली, कदाचित तुम्ही नव्हता. सध्या स्थितीला ते खूप कठीण आहे. जिथे सगळे नैसर्गिक वातावरणामध्ये असतात तिथे ते समजणं खूप सोपं असतं. जिथे तम आणि रजोगुणाचा प्रभाव अतिशय भयानक असतो तिथे वर्ण समजायचं पण अवघड असतं, कारण त्या गुणाच्या प्रभावाखाली आपण पाहिजे ते करतो. उदाहरणार्थ, लहान मुलांचा वर्ण समजणे खूप सोपं असतं, कारण त्यांच्या मनामध्ये अजून निष्पापपणा असतो, ते पाप कर्माने प्रभावित झालेले नसतात. माणूस वर्ण तेव्हाच सोडतो जेव्हा तो पाप कर्माने प्रभावित होतो. म्हणजे माझ्या अंगात गुण हे आहेत, परंतु मला ते काम करायचं आहे कारण तिथे लोभ आहे, तिथे लाभ आहे, तिथे प्रॉफिट आहे, तिथे प्रतिष्ठा आहे. आपल्याला पण कळतं, ऍक्च्युली कुणी सांगावं लागत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. ते तुला येत नाही तरी पण तू करायचा प्रयत्न करतोयस, कारण तुझा स्वार्थ आहे. हे परफेक्ट उदाहरण म्हणजे, मला व्यासासनावरती बसून प्रवचन देता येत नाही, परंतु मला प्रवचन द्यायचंच आहे, कारण सगळे लोक जय जय प्रभूजींचंच करतात, हार घालतात त्यांना. मला मंदिर अध्यक्ष बनायचं आहे कारण पैशाचा सगळा व्यवहार तिथेच आहे. लोभ असतो. क्षत्रियाचे गुण नाहीत माझ्यामध्ये तरी पण मला व्हायचंय का, कारण तिथे फायदा आहे. आणि बघा तुम्ही, आजकाल प्रत्येक माणूस असाच वागत असतो. हे कलियुगाचं लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाला आतून स्वतःला माहिती असतं हे माझा गुण आहे की नाही, हे मी केलं पाहिजे की नाही, परंतु तो लोभापोटी करतो. त्यामुळे कलियुगामध्ये जर वर्ण कोणता आहे हे ठरवायचं असेल तर तो त्याच्यासाठी बेस्ट व्यक्ती आहे आपण स्वतः. आपण स्वतःला विचारणे की माझ्या अंगामध्ये काय गुण आहेत, जे गुण मी परफेक्टली भगवंतांसाठी वापरू शकतो, ज्याच्यामध्ये माझा स्वार्थ अडवा येणार नाही, ज्याच्यामध्ये माझा लोभ अडवा येणार नाही. हे कोण ठरवणार? मी स्वतःच ठरवणार, कारण इथे पदोपदी खोटं बोलायची सवय आहे लोकांना. करायचं एक, सांगायचं एक. सगळे वेगवेगळ्या वर्णाचे सगळे पापी आहेत कलियुगामध्ये. त्यामुळे वर्ण ठरवणे खूप कठीण असतं कलियुगामध्ये, स्वतःच ठरवावं लागतं. वैदिक पद्धतीनुसार प्रभुपादांची जी इच्छा आहे ती काय आहे? वर्ण ठरवतात ब्राह्मण, गुरु, यांचं काम असतं हे वर्ण ठरवणे. ते कसं ठरवतात? थोड्याफार प्रमाणात तुमची कुंडली बघून ठरवतात. तुमच्या जन्मानुसार एक विशिष्ट गुण तुमच्यामध्ये असतो, तो गुण बघण्यासाठी कुंडली बघायची असते, भविष्य सांगण्यासाठी बघायची नसते. बरेच जण म्हणतात की नाही, भगवान श्रीकृष्णांची पण कुंडली बघितलेली. कुठल्या ऋषींनी? सांदीपनी मुनींनी. भगवान श्रीकृष्णांमध्ये काय गुण आहेत हे सांगण्यासाठी कुंडली बघितलेली. पूर्वी याच्यासाठीच बघितली जायची. मग का? कारण 10 वर्षाचं झाल्यानंतर त्या गुणाप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देता येईल. गुणाप्रमाणेच, विनाकारण इथे पैसा आहे म्हणून याचं ट्रेनिंग द्यायचं नाही. कम्प्युटर सायन्स मध्ये पैसा आहे, त्याला तू कम्प्युटर सायन्सलाच जा, नाही. आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत त्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे आपल्याला, मग आपण त्या गुणाप्रमाणे होतो. आणि आज आपल्याला ट्रेनिंग पण चुकीचं दिलंय, त्यामुळे आपण इतके कन्फ्युज्ड आहोत की आपल्यालाच कळत नाही काय करायचं. माझ्याकडे परवा एकटा मेकॅनिकल इंजिनियर आलेला, तो डोक्याला हात लावून म्हणत होता, मी झालो मेकॅनिकल इंजिनियर, काम करतोय कम्प्युटर सायन्स मध्ये, मला इतकं फ्रस्ट्रेट होतं, जीव द्यावं असं वाटतंय कधी कधी, कारण तुझ्या अंगात ते गुणच नाही आहेत, सगळं उलट पुलट करून ठेवलंय. खऱ्या अर्थाने हे गुरुचं, संन्यासी, ब्राह्मण जे असतात यांचं काम असतं गावातल्या मुलांना 10 वर्षापर्यंत अगदी कटाक्षाने बघणे, याच्या अंगात काय गुण आहेत, त्याच्या कुंडलीचा अभ्यास करणे,
10 वर्षापर्यंत आई वडिलांना ते जाऊन सांगतात याच्या अंगात हे गुण आहेत, मी 10 वर्ष बघितलं याला, याला याचं ट्रेनिंग द्या. तर ही पद्धती नष्ट झाली. ही पद्धती पुन्हा सुरू करा म्हणून प्रभुपादांनी सांगितलेली, परंतु कोणाला इंटरेस्ट नाही ही सुरू करण्यामध्ये. कारण ही पद्धती सुरू करायची म्हटल्यावर मी ब्राह्मण नाही हे पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे, आणि ते कुणाला मान्य नसतं. कारण ब्राह्मण नाही म्हटलं की माझी प्रतिष्ठा गेली, मान गेला, सगळं गेलं. त्यामुळे जसं प्रभुपाद सांगतात, जसं वैदिक संस्कृती सांगते, त्या प्रकारची वर्ण व्यवस्था पुन्हा स्थापन करायची असेल तर शुद्ध ब्राह्मण असले पाहिजेत पहिल्यांदा. म्हणून प्रभुपादांनी सगळ्यांना ब्राह्मण बनवायचा प्रयत्न केला. ते सगळ्यांना ब्राह्मण बनवण्यासाठी नाही, प्रभुपादांचं हे लक्ष होतं की मी 100 जणांना ब्राह्मण बनवायचा प्रयत्न करतो, त्यातला एखादा तरी शुद्ध ब्राह्मण निघेल. कारण कलियुगात माहिती नाही कोण कोण कुठल्या वर्णाचं, आणि मग तो बाकीच्या वर्णाची स्थापना करेल, आणि तो तितका हुशार असतो. ही पद्धती असते ब्राह्मण आणि दुसऱ्या वर्णाची स्थापना करणे. परंतु सध्या ते देखील अत्यंत 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 कठीण आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकणे, शुद्ध भक्तीचे सगळे गुण स्वतःमध्ये आणणे, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, द्वेष, निंदा, हे सगळे आपल्या मनातून आपण काढून टाकले तर आपल्याला कळतं की आपली लायकी काय आहे. बघ नाही, कोणी सांगावं लागत नाही. आपल्याला काय जमतं परफेक्टली करायला, तेच आपण केलं पाहिजे, आणि मग तेच भगवंतांसाठी केलं पाहिजे, मग आपण परफेक्ट होतो. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.